अहिल्यानगर दक्षिणचे माजी खासदार तसंच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुजय विखे पाटील अनेकदा त्यांच्या मिश्किल वक्तव्यामुळे चर्चेत राहतात। रविवारी राहुरीत तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमात सुद्धा सुजय यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून जोरदार टोलेबाजी केली। मी मेंदूचा डॉक्टर आहे पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाल्याचं म्हणत त्यांनी टोलेबाजी केली। पण विखेंच्या या विधानावरून रोहित पवारांनी चिमटे काढल्याचं पाहायला मिळतंय। मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी तेव्हा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण म्हणतो लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांची ही मिश्किल टोलेबाजी। मी मेंदूचा डॉक्टर आहे पण राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाल्याचं म्हणत सुजय विखेंनी नगर मनमाड रस्ते कामाच्या दिरंगाईवर टोलेबाजी केली। यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही टीका केली। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही। त्यांनी केलेल्या युद्धामुळे रस्त्यांसाठी लागणारं डांबर थेट दिल्लीवरून आणावं लागत असल्याचं विखे म्हणाले। मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी तेव्हा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण म्हणतो लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। आपण आलो इथं राजकारणामध्ये मतं मागायला। आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले। 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उरकून टाकलं। नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला। 40,000 कोटीचे काम मी संपवले मतं मागायच्या अगोदर। पण काय जमलं नाही, मला बनांवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही। सुजय विखेंनी मिश्किलपणे मेंदू खराब झाल्याचं विधान केलं असलं तरी त्यांच्या राजकीय विरोधकांनी मात्र हाच धागा धरला। सुजय विखे पाटील हे स्वतःच्या संस्थेतून डॉक्टर झाले आहेत, तसंच ते भाजपत गेल्यामुळे असं झाल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला। ते स्वतःच्या संस्थेमधून डॉक्टर झालेत असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे। आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही। म्हणजे बघा भाजपचं काय चालू आहे आज, की त्यांचे माजी खासदार कोणावर खापर फोडायचं। सत्ता तर आपली आहे, सत्तेत दुर्दैवाने त्यांचंही चालत नाही। आणि विखे पाटील साहेब तसे अनुभवी नेते असताना त्यांना 1/3 ह्याचं मंत्रालयाचं त्या ठिकाणी मंत्री केलेलं आहे। त्यामुळे एवढा अनुभव असून सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बाजूला सरकून ठेवले असं कुठेतरी त्या ठिकाणी जाणवतं। याच्यात खापर फोडून कोणावर फोडलं तर ट्रम्पवर फोडलं। त्याच्यापेक्षा तुमच्या सरकारवर तुम्ही बोलला असता तर कदाचित आम्ही हे तरी बोलू शकलो असतो की तुम्ही अजून बौद्धिक क्षमतेनुसार तुम्ही अजून तिथं परिपक्व त्या ठिकाणी आहात। अहिल्यानगरचं राजकारण प्रचंड वेगवान आहे, त्यामुळे इथं तात्काळ क्रियेवर प्रतिक्रिया उमटते। नगर मनमाड रस्त्याच्या दिरंगाईवरून विरोधक टीकेची झोड उठवत असताना सुजय विखेंनी मिश्किलपणे या रस्त्याचं काम सुजय विखेच पूर्ण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला। आता हाच विश्वास सार्थ ठरवण्याचं आव्हान सुजय विखेंसमोर उभं ठाकलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।